राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघामध्ये काल मतदान पार पडलं। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरमध्ये आणि सांगोल्यामध्ये आघाडीत बिघाडी झाली होती। त्याचबरोबर काल दक्षिणमध्ये देखील पाहिलं की त्या ठिकाणी देखील ऐन टायमाला सुशीलकुमार शिंदे यांनी आपला पाठिंबा अपक्षाला दिला। सोलापूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे त्यातल्या त्यात प्रामुख्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ असेल, माढा आहे, सांगोला, माळशिरस या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे ते जाणून घेऊया। आपल्यासोबत पंढरपूरमधील ज्येष्ठ आणि तरुण पत्रकार आहेत। मला सांगा, पंढरपूरमध्ये या निवडणुकीला प्रामुख्याने मुद्दे कोणते होते? पंढरपूरमधल्या निवडणुकीमधले विकासाचे पंढरपूर शहरातले होते आणि मंगळवेढ्यातला पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, या मुद्द्यांवरती पंढरपूरची निवडणूक, पंढरपूर मंगळवेढ्याची निवडणूक गाजली। पंढरपूरमधला कॉरिडॉरचा एक प्रश्न आहे, तो देखील या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाजला। परंतु विकासाच्या मुद्द्यावरती ही निवडणूक गाजण्याऐवजी ही निवडणूक कालांतराने जातीय समीकरणाकडे वळली गेली। त्यानंतर आघाडीमध्ये बिघाडी झाली आणि आघाडीत जी बिघाडी झाली, आता प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर 19च्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून भगीरथ बालके होते, कैलासवासी भारतनाना बालके देखील राष्ट्रवादीकडूनच होते, तरी देखील ऐन टायमाला AB फॉर्म आणण्याचा तुम्ही जे सगळा जो प्रकार बघितला त्याबद्दल काय वाटते? कशामुळे आघाडीत बिघाडी झाली? नक्की चूक कोणाची होती? राष्ट्रवादीची होती का काँग्रेसची होती? नाही, यामध्ये कसं झालं की ही सदरची पंढरपूरची जागा ही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटाची जागा होती। परंतु शरद पवार गटाकडे मागणी जी आहे ती भगीरथ बालकेने अधिकृतरित्या केलेली होती। परंतु राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना प्रशांत परिचारक यांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांना ती उमेदवारी द्यायची होती। त्यासाठी त्यांची ती धडपड सुरू होती आणि त्या पद्धतीनं काही राजकीय गणितंसुद्धा मांडली गेली। मात्र शेवटच्या क्षणी परिचारकांनी राष्ट्रवादीमध्ये येण्यास नकार दिला। या सगळ्या घडामोडी घडत असताना भगीरथ बालके यांना वेटिंगवर ठेवलेलं होतं राष्ट्रवादीनं आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर भगीरथ बालकेंनी आपल्याला जर ऐनवेळी उमेदवारी नाकारून प्रचारकांना दिली तर आपण करायचं काय, निवडणूक लढण्याचं तर त्यांनी निश्चित केलेलं होतं। ही सगळी पार्श्वभूमी लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रणितीताई शिंदे खासदार यांच्याकडे संपर्क केला आणि त्यांनी काँग्रेसची उमेदवारी आणली। दरम्यान राष्ट्रवादीला ना परिचारक मिळाले ना भालके मिळाले। मग जे खासदार आहेत, माढ्याचे खासदार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी ही निवडणूक जी आहे प्रतिष्ठेची करून अनिल सावंत यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिली। त्यामुळे आघाडीमध्ये ही जी बिघाडी झालेली आहे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये समन्वयाचा अभाव असं आपल्याला म्हणावं लागेल। तुतारीला उमेदवारी या ठिकाणी दिली, राज्यात तुतारीची हवा होती। पंढरपूरमध्ये काय बघितलं तुम्ही? पंढरपूरमध्ये राज्यात जशी तुतारीची हवा होती त्या तुलनेत पंढरपूरमध्ये हवा दिसली नाही। त्याचे कारण असं होतं की शेवटच्या टप्प्यात अनिल सावंतांना उमेदवारी दिली असली तरी त्यांचा सर्वसामान्य नागरिकांमध्ये संपर्क कमी होता निवडणुकीच्या अगोदर। ते निवडणुकीच्या अगोदर 1 महिना अगोदरच त्यांनी पंढरपूर मंगळवेढ्यात पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यावरून संपर्क सुरू केला होता। त्याच्या अगोदर त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील किंवा साखर कारखाना, तोही मंगळवेढा परिसर सोडला तर त्यांचा फारसा संबंध नव्हता। त्याच्यामुळे त्यांनी वळून ताणून शेवटच्या टप्प्यात तुतारीची हवा करण्याचा प्रयत्न केला। मात्र प्रणिती शिंदेंची भाषणं गाजली, त्यांनी शरद पवार किंवा राष्ट्रवादीवरती निशाणा ज्या पद्धतीने साधला, काय कसं बघता त्यांच्या भाषणाकडे तुम्ही? त्यांचं काय, उमेदवारी आघाडीत बिघाडी झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाचा अजेंडा राबवायचा प्रयत्न केला। त्यांना लोकसभेला शिवसेनेनं मदत केली, पवारसाहेबांनी मदत केली। मात्र शेवटच्या टप्प्यात त्यांनी जागा वाटपात जो त्यांची रस्सीखेच झाली की सोलापूर लोकसभा मतदारसंघात असलेली विधानसभा, मोहोळ असेल, पंढरपूर असेल, मंगळवेढा असेल, इथं जी त्यांना मताधिक्य मिळालं, त्या मताधिक्याच्या जोरावर त्यांनी उमेदवारी खेचण्याचा प्रयत्न केला की हे आमच्या काँग्रेसकडे बघून मतं मिळाले। ह्या जोरावर त्यांनी त्यांचा मुद्दा खेचला आणि काँग्रेसकडे बघून खरंच मतं मिळाली होती का जरांगे पॅटर्न जास्त होता लोकसभेला? म्हणजे त्यांच्या डोक्यात जे एक हवा होती की 45,500 मतं ही काँग्रेसमुळे मिळाली, हे कितपत त्यामध्ये तथ्य? त्यात काही तथ्य नाही। जरांगे फॅक्टर होता, शिवाय भाजप विरोधी लाट होती लोकसभेला। त्या जोरावर शिवाय पवारसाहेबांना ती पक्ष फोडाफोडीचा उद्धव ठाकरेंना आणि शरद पवारांना जी सहानुभूती होती त्याचा लोकसभेच्या मताधिक्यामध्ये स्पष्ट कल दिसत होता। पण ते काँग्रेसनं जी दावा केला होता की ते काँग्रेसकडे बघून मते मिळाले, यात काही तथ्य नव्हतं त्यांचं असं। आपल्या इथं संतोष रणदिवे आहेत, माढा मतदारसंघामधून येतात, काय परिस्थिती होती माढ्यामध्ये?
माढ्यामध्ये कसं झालं आहे, बबनराव शिंदे 1995 साली आमदार झाले, तेव्हापासून 30 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली. परंतु कसं आहे, आता परिवर्तनाची लाट आहे. त्या शिंदे यांचे 2 स्टेटमेंट मराठा विरोधी त्यांनी जास्त हे झालं. 50,000ची रणजितसिंह शिंदे म्हणतो तर मी मदत केली, म्हणजे मराठा आंदोलनाला किंवा इतर गोष्टींना. आणि बबनराव शिंदे म्हणले की यांनी काय जनतेचा ठेका घेतला आहे का. ही 2 त्यांना विधानं भावणार आहेत आणि परिवर्तनाची लाट आहे. आणि अभिजित पाटील यांना जे मुद्दे आहेत, बाबा किती माढ्याचा विकास किती खुंटला आहे, फक्त कारखानदारी, ऊस ह्या गोष्टी झाला म्हणजे काय लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. MIDC असेल, इतर गोष्टी असतील, रस्ते, पाणी, या सर्व गोष्टी, शिक्षण आहे. परंतु बबनदादा शिंदे म्हणले की एका सभेत की माझे काय मुलं डॉक्टर आहेत का, मी म्हणजे दवाखाना काढण्यासाठी मी सरकारी दवाखाना काढला, असं काय स्टेटमेंट त्यांची हे झालेत. आणि रणजित शिंदे हे जरा उत्साही दिसत नाहीत, परंतु अभिजित पाटील हे उत्साहानं आणि त्यांना एक मुद्दे पटवून देता आले जनतेला. त्यामुळे तुतारीची यश कुणाला येईल दोघांपैकी? तुतारीला यश येईल का त्या ठिकाणी सफरचंदाला यश येईल? तुतारीची तशी काय हवा मानता येईल नाही, परत हे सगळं क्रेडिट हे अभिजित पाटील यांच्या मॅनेजमेंट टीमला जाईल. आणि स्वतः त्यांनी तशा पद्धतीनं प्रचारही केला, त्यांना पटवून देता आले जनतेला. आणि प्लस जरांगे फॅक्टर तिथं 100% चालणार. पंढरपूर शहरामध्ये काय परिस्थिती होती? चौरंगी लढत होत आहे, त्यामुळं तसं सांगता येणार नाही कोणाला, म्हणजे पण त्यामध्ये BJP पुढं जाईल असं वाटतंय. आणि पंढरपुरातला एक भाग म्हणजे 2 भाग पंढरपूरमध्ये पडतात, त्यामध्ये प्रामुख्यानं कुठं कशा पद्धतीचं ही राहील? स्लम एरियामध्ये काँग्रेस पुढं जाईल असं वाटतंय. मंदिर परिसर, मनसे म्हणजे जास्त मतं पडेल असं वाटतंय. तिथे पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये आपण जर पाहिलं तर 3-3.5 हजार कोटींचा निधी आणल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केला होता. 3-3.5 कोटींचा निधी, 1000 कोटींचा निधी पंढरपूरमध्ये आला होता का? म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीवरती, या दाव्यावरती? 3-3.5 हजार कोटीचा निधी हा पंढरपूर आणि मंगळवेढा या 2 तालुक्यासाठी आला होता. हे जे सरकार आहे, भाजपचं सरकार आल्यापासून रस्त्यासाठी किंवा इतरसाठी फार मोठ्या प्रमाणात निधी येतो आणि त्यामुळं तो निधी आला होता. आणि तो किती उपयोगात आला हा चर्चेचा भाग असला तरी निधी हा मोठ्या प्रमाणात आला होता हे मान्य करावं लागेल. विशेषतः मंदिरासाठी, मंदिर उभारणीसाठी जे अनेक वर्षापासून मागणी होती त्यासाठी 125 कोटी रुपयाचा निधी आला. शिवाय कॉरिडॉरची चर्चा होती, पण या स्थानिकांचा विरोध होत असल्यामुळे कॉरिडॉरचा निधी थांबला आणि त्या कॉरिडॉरचं सुद्धा काम चालू झालं असतं. जे प्रामुख्यानं 4 उमेदवार होते, अनिल सावंत असतील, दिलीप बापू धोत्रे असतील, भगीरथ बालके आणि समाधान आवताडे, यामध्ये काय लोक काय म्हणून बघत होते? या चौघांकडे कोणत्या नजरेने बघत होते? खरं तर ही पंढरपूरची निवडणूक दुरंगी किंवा तिरंगी होईल अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शरदचंद्र पवार यांच्या पक्षानं अचानक धक्कादायकरित्या अनिल सावंत यांना उमेदवारी दिली आणि मनसेचे दिलीप बापू धोत्रे यांनी प्रचारात पहिल्यापासून आघाडी घेतली आणि ही चौरंगी लढत झाली. सध्या जे वातावरण लोकसभेला विरोधात होतं ते विधानसभेला काय फार एवढं वाटलं नाही. त्यामुळं आवताडे यांना परिचारकांचा पाठिंबा, तुतारीची असलेली चर्चा, पण तिकीट मिळालं मात्र दुसऱ्या उमेदवाराला. त्यामुळं बघताना जरी ही पक्षाची निवडणूक असली तरी वैयक्तिक उमेदवाराकडे बघूनच ही निवडणूक झाली असं मला वाटतं. लोकसभेला ज्या पद्धतीने जरांगी पॅटर्न चालला होता त्या पद्धतीने विधानसभेला चालला का मतदारसंघामध्ये तशा प्रकारे चाललेलंच आहे. भगीरथ बालकेला याचा फायदा होईल, पण त्याचबरोबर तोटा पण होणार आहे. कारण जे OBC मतदार आहेत ते सगळे ह्या जरांगे फॅक्टरमुळं BJPकडे वळलेले आहेत. प्रामुख्यानं आता या दोघांमध्ये कोण सरस कोण वाटते, भगीरथ बालके का आवताडे? सध्या समाधान आवताड्यांचं पारडं जड वाटतं आहे. कारण पंढरपूरमध्ये ज्या भागामध्ये काँग्रेसला जास्त मत पडतील असं वाटत होतं त्या भागात तुतारीनं बरंचसं त्यांचं काम केलेलं आहे. तिथले किमान एक 25 ते 30% मतं तुतारीला जातील, याचा भगीरथ बालकेंना तोटा होणार आहे. पोटनिवडणुकीनंतर पुन्हा एकदा भावनिकतेचा मुद्दा किंवा नानांच्या कामांवरती ही निवडणूक पूर्णपणे भाषणातून दिसत होती आणि आवताडे जे काही निधी आणलाय त्यावरती बोलत होते. कसं या गोष्टीकडे पाहता? या निवडणुकीत विकास निधीचा फारसा प्रभाव दिसत नाही. आमदार आवताडेंना 3 वर्ष फक्त मिळाली. 3 वर्षात 3000 कोटीचा निधी आणणं किंवा आणला म्हणून सांगणं हे लोकांना फारसं अपील झालेलं नाही. आता भगीरथ बालके यांच्याविषयीची सहानुभूती किंवा त्यांचं तळागाळात जे संपर्क, लोकांविषयीची भावना आहे ती प्रकर्षानं जाणवून आली. भगीरथ बालके यांच्यावर नेहमी आरोप केला की टीका होते की ते नॉट रिचेबल असतात. असं असतानाही ते ज्या पद्धतीनं ते स्पर्धेत आले ते पाहता याच्यामागं भगीरथ बालके यांचा करिश्मा आणि काँग्रेसची उमेदवारी असणं, महाविकास आघाडीच्या बाजूने वातावरण आहे अजूनही, आणि सरकारविषयीची नाराजी, जरांगे फॅक्टर
या सगळ्या गोष्टी जमून आल्या. दुसरी गोष्ट अल्पसंख्याक जे मतदान आहे ते मतदान पण काँग्रेसला होईल असं एकंदरीत वातावरण आहे. तुतारी आणि काँग्रेस यामध्ये दोन्ही चिन्ह एकाखाली एक होते. कितपत असं म्हणजे आता आपण पाहिलं की लोकसभेला तुतारी म्हणून पिपाणी लोकांनी दाबली 40,000 मतं पडली. तसं कितपत तुम्हाला वाटते दोन्ही बटणं शेजारी शेजारी होती? नाही, तसं काय फारसा फरक नाही वाटत, कारण तुतारी ह्या मतदारसंघात पहिल्यांदाच बॅलेट पेपरवर आलेलं चिन्ह होतं. तसं काँग्रेस चिन्ह इथं पारंपरिक आहे. कालच्या लोकसभेला पण इथं काँग्रेस होतं आणि हाताचा पंजा हे चिन्ह लोकांच्या खूप अनेक वर्षापासून लोकांमध्ये आहे. त्याच्यामुळे फारसा काय फरक नाही. आणि शिवाय उमेदवाराचे फोटो होते, चिन्ह स्पष्ट दिसणार होतं, प्रचार चांगला झाला होता. तुतारी म्हणून फारसा इफेक्ट इथं मला दिसत नाही. दोघांपैकी कोण, समाधान आवताडे सरस वाटतायत का भगीरथ भालके का दिलीप बापू धोत्रे अनिल सावंत, कोण वाटते तुम्हाला या निवडणुकीत? लोकांमधली चर्चा बघितली तर भगीरथ भालके यांना पॉझिटिव्ह वातावरण दिसते. आत्ताच सांगितलं की नानांच्या भावनिक म्हणजे नानांनी केलेलं काम असेल त्यांच्याविषयी भावनिक जो वर्ग अटॅच झाला आहे त्याचा फायदा झाला. वैयक्तिक भगीरथ भालके यांच्याबद्दल तुम्हाला म्हणजे काय वाटतं त्या गोष्टींवरती, का वैयक्तिक त्यांचे कोणते असे गुण आहेत की त्याकडे लोकांनी मत दिले? वास्तविक पाहता मगा नवनाथनं सांगितलं होतं की नॉट रिचेबल वगैरे ह्या निवडणुकीमध्ये असा का हा प्रभाव दिसून आलेला नाही. मुळातच आपल्या पंढरपूर तालुक्याची निवडणूक ही व्यक्ती केंद्रित आहे. तर पक्षाचा कुठलाही करिश्मा चालत नाही. उदाहरणार्थ घेतले तर आपल्या पंढरपूर तालुका हे गटातटात विभागलेलं आहे. एका बाजूला परिचारक गट आहे, दुसऱ्या बाजूला भालके काळे पाटील गट आहे आणि आवताड्यांचा थोड्या प्रमाणात इथं गट तयार झालेला आहे. पण ह्या इथली जी मतदार काय आहे तो प्रत्येक गटामध्ये विभागलेला आहे. पक्ष कुठलाही पाहिला जात नाही. आणि तुम्ही जे म्हटला की भगीरथ भालकेबद्दल, मुळातच दोन पोटनिवडणूक झाल्यापासून भालके परिवारातील 2 मोहरे, उदाहरणार्थ प्रणितीताई आणि व्यंकटराव भालके यांनी मंगळवेढा तालुका तेव्हापासून पिंजून काढला होता की आजपर्यंत त्यांनी पिंजून काढला. घराघरात जाऊन त्यांनी भारत नानांनी केलेल्या कार्याचा हा त्यांनी पूर्ण इतिहास अजूनही त्यांनी जिवंत करून ठेवलेला आहे. आणि लोकांची जी नाळ भारत नानांनी ठेवलेली होती ती नाळ तशाच पद्धतीनं आजही जिवंत राहिलेल्या मतदारसंघातून दिसून आली. आणि इथं वास्तविक पाहता भगीरथ भालके जरी नॉट रिचेबल वगैरे असे जर बोलले जात असले तर मुळात तसं ते नव्हते. भगीरथ भालके ही वैयक्तिक मंगळवेढा तालुक्यातील लोकांच्या भेटीगाठीवर त्यांचा तेव्हापासूनही जोर होता. फक्त ते लोकांसमोर येत नव्हते. अंडरग्राऊंड राहून त्यांनी ते मोठ्या प्रमाणात तिथं काम केलेलाचा फायदा त्यांना या निवडणुकीत दिसून येतो. तुम्ही काय सांगाल? मोहोळमध्ये पण मोहोळमध्येच तुमचं मतदान आहे ना? काय परिस्थिती होती मोहोळमध्ये? मोहोळ मतदारसंघ हा तसा पहिल्यापासून राष्ट्रवादी आणि खासदार शरद पवार यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे. गेली 30 वर्ष झाले तिथं राष्ट्रवादीचाच उमेदवार विजयी होतो. पुनर्रचना झाल्यानंतर देखील बाहेरचे उमेदवार ऐनवेळी आणले तरीसुद्धा ते राष्ट्रवादी म्हणून जिंकले. पण यावेळेस काय झाले, दोन्ही राष्ट्रवादीमध्येच फाईट झाली. राष्ट्रवादीत 2 गट झाल्यामुळं अगोदरचे जे यशवंत माने आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आणि राजू खरे हे शरद पवार गटाकडून लढलेत. आणि विरोधकांची जी ताकद आहे ते राजू खरेंच्या पाठीशी राहिली. कोण सरस वाटत? यशवंत माने, राजू खरे सरस वाटते त्यावेळेस, कारण त्यांचं काम आहे. अगोदर गेल्या 2 वर्षापासून त्यांनी खूप काम केलेलं आहे मतदारसंघात. रस्ते, पाणी असेल, जे लोकांना जे काय लागते मदत, आरोग्य सुविधा असतील, आणि हे काम केलेलं आहे. आणि त्यासोबत तुतारीची क्रेज आहे. तुम्ही काय सांगाल? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये कोणते मुद्दे प्रामुख्यानं हायलाईट झाले आणि लोकांच्या काय गरजा होत्या? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विकासाचा मुद्दाच हा चर्चेला आला नाही. या ठिकाणी भावनिकतेचं राजकारण समोर आलं आहे आणि ही निवडणूक कुठेतरी भावनिकतेकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि भगीरथ भालके यांच्या पत्नी ज्या प्रणिती भालके आहेत यांनी पंढरपुरात चांगलं काम केलेलं आहे. आणि दुसरा फॅक्टर काय आहे की परिचारकाची मतं कुणाला पडणार हाच चर्चेचा मुद्दा आहे. आणि एकंदरीत वाटतं की परिचारकची मतं ही कुठेतरी भालकेकडे वळाली आहेत या निवडणूक. कल कुणाचा वाटतं तुम्हाला? आवताडे, भालके, धोत्रे का सावंत? भालकेंचा वाटतं का? तुम्हाला कल कोणाचा वाटतं? कल आत्ता सांगू शकणार नाही, कारण निवडणूक चुरशीची झाली आहे. आवताडे किंवा भालके या दोघांमध्ये विजयी उमेदवार होऊ शकतो. तुम्हाला? मला आवताड्यांचा. तुम्हाला कोणाचं? निवडणुकीच्या आधी जनमत जे होतं ते भालकेंच्या बाजूनं होतं. शेवटच्या 2 दिवसामध्ये दनमत सुरू झालं. त्यामुळं दनमत की जनमत अशी जबरदस्त फाईट आहे. आणि 2-5 हजारामध्येच दोघांपैकी एक, भालके किंवा आवताडे.
तुम्ही काय सांगाल? शेवटच्या टप्प्यात भगीरथ बालके निवडून येतील अशी परिस्थिती आहे. तुम्ही काय सांगाल? पंढरपूरमध्ये काय परिस्थिती आहे? पंढरपूरमध्ये काँग्रेसचे भगीरथ बालके विजय होतील. समाधान आवताडे विजय होतील पंढरपूर. तर आपण पाहिले की संमिश्र असा पंढरपूर मंगळवेढ्यामध्ये माढ्यामध्ये त्यातल्या त्यात अभिजित पाटील निवडून येतील असं पत्रकार म्हणतायत. पंढरपूरमध्ये संमिश्र कल आहे. मोहोळमध्ये राजू खरे निवडून येतील अशा पद्धतीचं या 3 मतदारसंघांमध्ये वातावरण आहे. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.